मी जी भूमिका घेतली ती फक्त या पोटनिवडणुकीबाबत घेतलेली आहे. ही काही सार्वत्रिक निवडणूक नाही. इथला आमदार निवडून येण्याने काय राज्य सरकारच्या याला कुठला काय फरक पडणार नाही. फक्त या निवडणुकीपुरती ही माझी भूमिका होती. स्थानिक प्रश्न विचारत घेता, स्थानिक सहानुभूती विचारत घेता ही घेतलेली भूमिका होती. मी काय पक्ष कुठला सोडलेला नाहीये. माझ्या पक्षांतराच्या बाबतीत काय चर्चा, तर्कवितर्क असतील, मी कधीही असं बोललेलं नाही की भाजपमध्ये प्रवेश केलाय किंवा करणार आहे. मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये आहे आणि या निवडणुकीपुरती मी थांबण्याची भूमिका घेतली. याच्याकडे कुठलाही तर्कवितर्क कोणी लावू नये असं माझं मत आहे. म्हणजे जी काय मला थोडंसं वाटलं, माझ्या मनात थोडीशी खंत वाटली तेवढीच बोलून दाखवली आणि वस्तुस्थितीच आहे ती जी आज बघतोय की सत्तेबरोबर जाऊन विचारांशी तडजोड करून लोक कुठे जातात आणि विचारांशी एकनिष्ठ राहिल्याने जनतेचाच कौल शेवटी आम्ही मान्य करतो, पण कुठेतरी विचारांशी एकनिष्ठ राहिलो एक फक्त तरी देखील आपलं कुठेतरी राजकीय त्या ठिकाणी खच्चीकरण होताना दिसतं असं माझं नाही, पण अशा बहुतांश लोकांचं याची एक थोडीशी फक्त एक भावना खंत मनात आली तेवढी फक्त बोलून दाखवली. याचा असा अर्थ नाही की मी लगेच काय तिकडे चाललो असा अर्थ बऱ्याचशा लोकांनी घेतला. एक मनात भावना आली, थोडीशी खंत आली, त्या ओघात जो प्रश्न आला त्या ओघात ते वक्तव्य निघून गेलं. याच्या पलीकडे त्याचा काही अर्थ नाही. निर्णय माझे जे काय घेतले त्याच्यावर मी कधी खंत व्यक्त करत नाही. एक ही जी एक भावना हे जे काय समाजात जे दिसतंय त्या जनरल ह्याच्यावरती मी बोललो. माझे निर्णय एकदा मी घेतला की मी त्याच्यावर कधी परत दुसरा विचार करत नाही. मला योग्य वाटलं, माझ्या मनाला तो विषय योग्य वाटला आणि त्यावेळेस मी ती भूमिका घेतली. परंतु माझ्यावर नाही बोलत आहे मी, जनरल ओव्हरऑल सगळ्याची ही परिस्थिती जी दिसतीये त्याच्यावरती मी थोडीशी खंत व्यक्त केली. मी काय निर्णय चुकीचा होता असं बोलू शकतो काय, पण असे निर्णय घेऊन एक निष्ठता दाखवून सगळं दाखवून अशा लोकांचं राजकारण आज कुठं चाललंय आणि अशा ह्याच्यावर फक्त मी ते बोललो. माझा निर्णय तो योग्यच होता, त्याच्यावरती कुठं मला काही हे वाटत नाही. पण आज अशा निर्णयावरती ठाम राहून विचारांशी ठाम राहणाऱ्या लोकांचं राजकीय परिस्थिती आज कुठं होतीये आणि जे विचारांची त्यांची राजकीय करिअर बहरतं असं जे काही ऑब्झर्वेशन सध्या दिसतं त्याच्यावर मी ते बोलतो. त्या दिवशीच क्लिअर केले होते की त्यांनी विनंती केली की स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक आहे आणि त्यांच्या मुलाला त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला उमेदवारी देतोय, तर आपण माघार घ्यावी. मी त्यांना म्हटलं की मी पण माझे त्यांच्याबद्दल मलाही सहानुभूती आहे, पण या तालुक्यातले काही विषय आहेत, या तालुक्यातला आमदार असावा अशी या तालुक्यातल्या जनतेची इच्छा आहे आणि तालुक्यातले काही नवीन येऊ घातलेली संकट आहेत, काही नवीन झालेले प्रश्न आहेत, तर ते देखील त्यांनी सकारात्मक त्या दिवशी काय आमची त्या प्रश्नांवरती चर्चा झाली आणि ते सर्व प्रश्न सकारात्मकपणे सोडवण्याचं त्यांनी कबूल त्या ठिकाणी केलं, म्हणून माघार घेतली. त्या पलीकडे काय दुसरी चर्चा झाली नाही आमची त्या ठिकाणी. म्हणजे गोविंद मोकाटेंना तिकीट मिळेल याची मला खूपशी काय कल्पना नव्हती. इनफॅक्ट म्हणजे मला खूप याचं म्हणजे माहीत नव्हतं की मी माघार घेतल्यावरती दुसऱ्यांना तिकीट मिळेल याची खूपशी मला काही शक्यता माहीत नव्हती. मी म्हटलं ना की या राहुरी विधानसभा मतदारसंघात 3 तालुके येतात. बहुतांश मतदान हे राहुरी तालुक्यातलं आहे आणि आपल्या तालुक्याचा आमदार व्हावा इथल्या लोकांची जी काही इच्छा अपेक्षा होती ती कशामुळे होती, कारण इथले काही प्रश्न आहेत. हे प्रश्न इथला स्थानिक या तालुक्यातला माणूस सोडवू शकेल अशी लोकांची भूमिका मला जन आशीर्वाद यात्रा मी काढली त्यावेळेस व्यक्त केली लोकांनी. पण मग तेच प्रश्न सोडवण्याची सरकारनं ज्यावेळेस सरकार पक्षाचे मंत्री इथं आले, प्रदेशाध्यक्ष आले, त्या सर्व प्रश्नावरती सांगोपांग चर्चा होऊन त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि म्हणून तो निर्णय झाला. उद्या मी कदाचित आमदार झालोही असतो तरी सरकार वेगळ्या विचाराचं होतं, मी वेगळ्या विचाराचा असतो. माझ्या एकट्याने निवडून येऊन कुठं सरकार बदललं नसतं. त्यामुळे आपण थांबून जर इथल्या तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटत असेल, आपण थांबून जर इथं एक आमच्याकडे एक ॲम्युनिशन पार्कचं एक रिझर्वेशन येऊ घातलेलं आहे, 7,000 एकर शेतकऱ्यांची जमीन त्या ठिकाणी बाधित होणार आहे, हे आपण थांबून जर हे प्रश्न सुटणार असतील आणि प्लस सहानुभूतीची किनार आहे म्हणून आपण थांबण्याचा निर्णय घेतला. याच्यामध्ये काय मी पक्ष सोडलेला नाही.
मी आजही त्याच पक्षामध्ये आहे, पण ह्या निवडणुकीपुरतं मी थांबण्याची भूमिका घेतली. पण माझा पक्ष म्हणून मला तो ओढा मनापासून वाटतो, पण आता जी एकदा मी भूमिका घेतलेली आहे की हे प्रश्न सोडवण्याचं मला जर शासनाकडून सकारात्मक जर मला उत्तर मिळालं आणि त्यामुळे एकदा भूमिका घेतल्यावर परत आता वेगळी भूमिका घेणं मला शक्य होणार नाही, मी सांगितलं. ते मला वाटत नाही अजून तशी काय चर्चा काय झालेली नाही, ते त्यांच्या उमेदवाराचा प्रचार करण्याकरता येणार आहे, त्यामुळं बाकी काय चर्चा मला वाटत नाही काय आमची काय नाही.